जय श्री कृष्ण. वैशाली काळे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझी रेसिपी आहे कारले बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला. आज ना असे कारले बनवा तुम्ही, अजिबात कडू होत नाहीत. कारले कसे बनवायचे ते तुम्ही बघा आणि असे एकदा बनवून बघा तुम्ही कारले. हे वाजता इथे कापून घेतले मी सगळे कारले, कापून झाले माझे कारले सगळे. आता काय करायचं आपल्याला, कारले ना मिठाचं पाणी लावून 1 घंटा ठेवून द्यायची. मीठ टाकायचं त्याच्यावर. आता या बाई मीठ टाकलं आहे, असं छान मीठ टाका आणि मीठ टाकून ना असं करून ना 1 घंटा ठेवून द्या. अजिबात कारले कडू होत नाहीत अजिबात. आणि असं बी कधी कसं कोणाकोणाच्या हातचे कारले कडू होतं आणि तसं माझ्या हातचं कारलं कडू होत पण नाही. मी गूळ नाही टाकत, चिंच नाही टाकत, काहीच टाकत नाही. आता हे 1 घंटा हे होऊन गेले. आता हे ना काढून घ्यायचे आणि धुवून घेतले तरी पाण्यातून चालतं, नाही धुतलं तरी चालतं. कढई ठेवली इथं, तेल टाकलं मी. आता ना आपल्याला छान असे ना वाफेवर ना हे कारले ना उकडून घ्यायचे. आपल्याला कसे घ्यायचे तुम्ही बघा. आता हे बघा तेल टाकले, तेल गरम झाले. आता हे कारले ना, कारल्याचे फोडे करून घेतलेले आपण हे बाई अशा ह्याच्यात टाकून द्यायच्या अशा छान ना. आणि बारीकच गॅस राहू द्यायचा. आत्ता थोडा राहू द्यायचा, पण मग थोड्या नंतर ना बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावर कारले वाफेवर उकडून घ्यायचे छान. अजिबात कारल्याची भाजी कडू होत नाही. त्याला नाही चिंच टाकायची गरज नाही, गूळ टाकायची गरज नाही, टाकायची काही गरज आहे. हे बाई आता आपल्याला ह्याच्यावर ना आता टाकायचे बघा. ते कडू पाणी निघालं कसं, असं पाणी निघतं. 1 घंटा कारले असेच भिजू द्यायचे पण मोठ्याच्या पाण्यात. हे आता आपण टाकली हळद टाकली आणि आता आपल्याला थोडं मीठ पण टाकायचं, पण मी त्याला जास्त मीठ टाकलं होतं अगोदर, त्याच्यामुळे मी काही मीठ टाकलं नाही. हे असं करून घ्यायचं आणि चमच्यानं सारखं नाही हलवायचं, कारल्याला कडू होऊन जाते. तर असं हे करायचं, पकडीनं धरून ना कढई अशी करायची. हे असे ना कारले अजिबात कडू होत नाहीत. तुम्ही एकदा करून बघा, खूप छान. लहान लेकरंसुद्धा असे खातील कारल्याची भाजी अशी केल्यावर. आता हे झाले आपले छान उकडून झाले, वाफेवर उकडायचे. हे बाई आता उकडून झाले कारले आपले छान. आता लागणारं साहित्य, कांदा टाकला मी भाजायला, थोडंसं खोबरं लागणारे साहित्य, खोबरं, हे कांदा. आणि लय काळपट बी नाही भाजायचं, काळं. आता हे धने टाकले. धने जास्त काळं भाजलं का ते चव निघून जाते, असं थोडं गवळ भाजायचं. हिरव्या मिरच्या टाकल्या, खोबरं टाकलं. हिरव्या मिरच्या म्हणजे ती लाल झालेली होती थोडीशी, तर ती. आता याच्यात काय टाकलं भाजायला आपण, कांदा, धने, मिरची आणि खोबरं. हे सगळं आपल्याला ना गवळ भाजून घ्यायचं असं छान. लय करपू पण द्यायचं नाही. लय करपलं ना भाज्यानं बरोबर लागत नाही चवीला, त्याची कस निघून जाते सगळी. आता हे आपल्याला इथं अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, हे माझा घरचा काळा मसाला आहे. ही लाल मिरची पावडर आहे, मी घरीच काळा मसाला केलेला होता छान. माझ्या शॉपमध्ये खडा मसाला राहता ना, त्याचा मी मसाला केलेला आहे. आता हे आपण टाकलं मिक्सरमध्ये. पाटावरटा नाही म्हणून मिक्सरमध्ये मी घेते. आता हे झालं आपलं, इथं काढून घेतलं आहे मी. आता हे कढई ठेवली आहे. आता हे बघा तेल गरम झालं होतं छान. आता आपल्याला हे असं टाकून परतून घ्यायचं. हे असं पाणी टाकून नाही दळायचं. पाणी टाकून दळलं का त्याची चव निघून जाते, कस निघून जाते. असं बिना पाण्याचं सुक्कं दळायचं सगळं काही. आणि नंतर मग आपल्याला ग्रेव्ही बनायच्या टायमाला आपण, आता इकडे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. आता थोडंसं काय करायचं, ह्या बाई माझा मी मसाला टाकला त्याच्यामध्ये, घरचा मसाला, काळा मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली. असं कारलं बनवून बघा तुम्ही, अजिबात कडवत नाही. आधी पाणी टाकायचं थोडं मी गरम पाणी करून घेतलं होतं. थोडं त्याला असं छान आता हलवून घ्या. हलवून थोडं पाणी टाकत ना त्याची ना छान अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची. एकटं पाणी टाकून हे नाही करायचं, थोडं टाकायचं आणि बारीक गॅसवर ना वाफेवर ना त्याला ना त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची. आता कोथिंबीर टाकली मी इथं. असं कारलं बनवा तुम्ही. आता थोडं अजून परत पाणी टाकायचं
आणि परत थोडंसं वाफेवरनं थोडंसं शिजवून घ्यायचं. हां बघा, आता ही कारल्याची भाजी अशी बनवा, सुकी होऊन जाती. सुकी बनवायची, जास्त पातळ पण नाही बनवायची. तोंडी लावायला होती, त्याच्याबरोबर वरण वगैरे राहतच, पण मग अशी खाल्ली तरी चालते. आता मी ना दुसऱ्या कढईमध्ये ओतून घेते. हां हे बघा, आता इथे ओतून घेतलं मी. आता हे गरम पाणी टाकून ही कढई आपल्याला चांगली धुवून त्याच्यात टाकून द्यायची. हां असं. आता नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे कारले, उकडून घेतलेले कारल्याच्या फोडी. हां असं कारलं बनवून बघा तुम्ही, नंबर 1 कारलं होतं. अजिबात कडू लागत नाही. सगळे घरातले जे नाही खाणारे लोक आहे ना, ते पण कारल्याची भाजी खातील असं कारलं बनवलं. आणि असं माझ्या हातचं कारलं कडू होत नाही. असं तुम्ही बनवा बघा. आता किती छान झालं. आता याला आपल्याला थोडंसं ना बारीक गॅसवरनं शिजू द्यायचे आपल्याला थोडंसं. आणि मी असंच कारलं बनवते, सुकं कारलं. त्याच्यासंग दुसरं राहतच आपलं वरण वगैरे हे राहतच ना. बघा किती छान झाले. आणि मी असं तेल जास्त वापरत नाही भाज्यांना, तरी तेल येतं आहे. हां बघा असं कारलं बनवून बघा नक्की तुम्ही एकदा, कडू होत नाही. आमच्या घरात असं कारलं बनवलं का सगळे खातात.